नमस्कार मित्रांनो, मी रुबेदा आज पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि माझी परीक्षा संपलेली आहेत आणि मी गावी आलेलो आहे शिमग्याला. आणि आता आम्ही आमच्या बागेत आलोय. आम्ही चाललेलो आहे जांभळीत, काका आणि आजोबा काजू काढायला. आता आपण आमच्या नदीवर आहे. धरण आहे. आपण आता आलेलो आहे जांभळीत. आपल्याला आता काजू गोळा करायचे. हे तर काका, हे तर तर आता आमचे काजू करून झालेले आहे. आता घरी जाऊन आंघोळ आणि संध्याकाळी पालखी पण येणार आहे आपल्या घरी. तर आता घरी जाऊन मी मस्त की आंघोळ करणार आहे. तर मित्रांनो, आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता संध्याकाळी आपल्याकडे गाईस पालखी येणार आहे. आणि एक काका आणि आजी इथं काय करत आहेत. काय करतेस? हिरव्या आणि पक्क्या, कच्च्या आणि पक्क्या. याची भाजी कशी करायची? याची भाजी कापायच्या हिरव्या, कापून झाली की त्यातले गर काढायचे. त्याच्यावर सालं असतात ती सालं काढायची. आणि मग त्या उकडायला टाकायच्या बिया. आणि झाली की ते वाटेप लावून भाजी करायची. त्याच्यात अंडा हवं तर अंडे टाकायचं, मटण हवं तर मटण टाकायचं, कोलिम हवं तर कोलिम टाकायचं. अशी बटाटा टाकून हवं तर बटाटा काका आणि टाकायची. आजी साफ करतात. आणि हे बोंड आहे मित्रांनो, बोंड आहे. ह्याला मीठ लावून
कापून घ्यायचं. बोंडाची पण भाजी होते कुलूम घालून. बोंडाची पण होते. मग हिरव्या बोंडाची भाजी करतात. आणि आई आणि आजी कपडे वाळत घालतायत धुतलेले. तर हे बघा मित्रांनो, इथे बोंड कापून ठेवलेलं आहे मस्त मीठ लावून आणि खूप सुंदर लागतं खायला. तर आता आपण इथे आपली पालखी बसणार आहे म्हणून हे अंतरलेलं आहे आणि आई इकडे रांगोळी काढतोय. तर मित्रांनो, आता पालखी जवळच आलेली आहे. आम्ही रेडी पण झालेलो आहे. आता आपल्या घरी पालखी येणार आहे. जवळच आलेली आहे पालखी. एवढी पिशवी भरली. खंडा नैवेद्यं समर्पयामि. पाया पडतेस ना. पाया पड. आणि भेटूया आपण लवकरच. पुढे मी ब्लॉग टाकणार आहे. शिमग्याचाच आहे, म्हणजे खुणा आहेत आपल्या पालखीच्या.